सावली आता खूप हे झाली, बोर झाली आहे. खूप आवडली सावित्रीबाई. बायका शिकल्या नाहीत तर त्या पुढे कशा जाणार? माणसांच्याही खांद्याला खांदा लावूनच चालतात ना आजकाल बायका, पण बायकांवर पण किती अत्याचार चालू आहे. त्यांचं ते लव्हिंग कॅरेक्टर आहे, एकमेकांविषयी जे प्रोटेक्टिव्ह वाटतात, खूप छान वाटतं. आणि असं वाटतं की नंदिनीचं अबॉर्शन नव्हतं झालं पाहिजे, नव्हतं. खूप क्यूट होतं त्यांचं ते. नवीनच स्टार्ट झालंय त्यामुळे त्याची उत्सुकता जास्त वाढली. अजून पुढे काय पुढे काय. आम्ही तसं तर सर्व सिरियल बघतो, पण हे जास्त बघतो आम्ही ठरलं तर. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. काय म्हणते पब्लिकच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मराठी मनोरंजन विश्वात अनेक मालिका या तुमच्या भेटीस येतात, पण त्यातील काही मालिका या तुमच्या मनात घर करतात. तर आता यातील तुमची आवडती मालिका कोणती आणि त्यासोबतच त्यातील कोणतं पात्र हे तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं हेच जाणून घेऊयात आजच्या या भागातून. म्हणजे मराठी मालिका बघता? मराठी बघते. कोणती मालिका सगळ्यात जास्त आवडते? कमळी आणि त्याच्या आधीची तारिणी. तारिणी. ठरलं तर मग वगैरे असं ठरलं तर मग बघता. हां. कोणती मालिका सगळ्यात जास्त आवडते? वीण दोघातली सुटे ना. कोणती मालिका तुम्हाला आवडते? ठरलं तर मग ती खूप आवडते. का आवडते? चांगले आहेत ते, ऍक्टर्स पण चांगले आहेत आणि स्टोरी पण चांगली घेतली. सावल्याची जण सावली, शुभविवाह, परत इन दोघातही जुलेना, हा तुटेला. मी सध्या तुला जपणार आहे बघते आणि त्यातील मीरा हे कॅरेक्टर मला आवडतं, कारण ती आमच्या गावचीच मुलगी आहे, पालघरची. त्यामुळे ती आम्ही सातत्याने बघतो आम्ही मालिका. हो, पण त्या मालिकेत वेगवेगळे ट्रॅक आता सुरू आहे आणि दादासाहेबांचा आत्ताच मृत्यू दाखवलाय. ते तुम्हाला पटण्यासारखं आहे की असं वाटतं की खूप फारच फास्ट झाली ती गोष्ट. थोडी अजून स्टोरी झाली असती, इंटरेस्टिंग काही झालं असतं तर अजून आणखीन मजा आली असती. Yes, पण मीराला काय सांगायचंय तुम्हाला आता? नाही काय नाही, ऑल द बेस्ट एवढंच म्हणेन मी. सध्या तरी आता एकच बघतेय, जे अपडेट्स ह्याच्यात येतात काही लग्नानंतर होईलच प्रेम. त्यातलं कोण आवडतं तुम्हाला? काव्या, बट ऑब्वियस शी इज व्हेरी डॅशिंग. खूप कॉन्फिडंट आहे. तिचा तो ॲटिट्यूड, तिचा तो कॉन्फिडन्स, और एल्स ती जी केअरिंग आहे, तो पर्सनॅलिटी तिची खूप छान वाटते पण बघायला. आता या मालिकेत 2 लीड्स आहेत, म्हणजे 4 जण आहेत. नंदिनी आहे, काव्य आहे, त्या दोघींचा वेगवेगळा संसार आहे. काय सांगाल त्या चौघांना? यार तुम्ही खूप कूल दिसताय आणि खूप छान वाटतात. त्यांचं ते लव्हिंग कॅरेक्टर आहे, एकमेकांविषयी जे प्रोटेक्टिव्ह वाटतात, खूप छान वाटतं. आणि असं वाटतं की नंदिनीचं अबॉर्शन नव्हतं झालं पाहिजे, नव्हतं. खूप क्यूट होतं त्यांचं ते प्रेग्नन्सीचं जे फेज चालला होता, खूप छान वाटत होता. आणि काय नाही, असं वाटतं की उद्या जर नंदिनी आणि काव्यामध्ये जर सगळं व्यवस्थित झालं तर व्हायला पाहिजे. नंदिनीला पण एक चान्स भेटला पाहिजे. खरंच, पण आणखी कोणती मालिका बघता की? सध्या तरी जे अपडेट्स मला येतात त्याच्यामध्ये मला एकच खूप जास्त आवडते. ओके, कोण सगळ्यात तुम्हाला जास्त आवडते? तारिणीच आवडते. तारिणी आवडते. आणि तारिणीचा आता झालेला नवरा. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे. त्यांची जोडी कमाल आहे. हो, खूप कमाल, अगदी अप्रतिम. छान आहे. म्हणजे एवढं दोघात अंतर असून सुद्धा अंडरस्टँडिंग, म्हणजे आपण म्हणतो ना, एकमेकाला समजून घेणं, उमजून घेणं आणि दोघातल्या उणीवा न दाखवत, म्हणजे न काढता त्या म्हणजे त्यात सॉल्व्ह करून देणं, ते यासाठी खूप छान वाटते. क्युरिओसिटी छान वाटते, अगदी बघायला वाटतं. म्हणजे असं वाटतं पुन्हा अजून नवीन काय आहे, त्यात नवीन काय आहे. आता किती मालिका बघता अशा? आता मी जास्ती नाही तरी पण 1-2-3 बघते. तारिणी, नंतर कमळी, हे तुला मी जपणार आहे ती, तुला जपणार आहे. अशा 2-3च बघते, नाही तर मी हे नाही करत. चरणाई चौघडे पण छान आहे, ती पण देखील आवडते. म्हणजे आता नवीनच स्टार्ट झालं त्यामुळे तिची उत्सुकता जास्त वाढली. अजून पुढे काय पुढे काय, त्यांचं लग्न होईल की नाही त्याची उत्सुकता जास्त आहे. आणि दुसरी म्हणजे सावली आता खूप हे झाली, बोर झाली आहे. आम्ही तसं तर सर्व सिरियल बघतो, पण हे जास्त बघतो आम्ही ठरलं तर. कोण आवडतं त्यातलं? सायली, सायली. अर्जुन, ती जोडी आवडते. हो, पण आता त्या मालिकेत तर खूप मोठं सत्य उघड होतंय प्रियाचं. काय सांगाल, किती छान वाटतंय सगळं? हा, प्रियाचं सत्य बाहेर आलं म्हणून ते आम्हाला आवडतं. ती कारण आता कधी येणार, ती झाली 3 वर्ष झाले ना, की कधी येणार पण आलं ते फायनली. पण आता अजून काय बघण्याची इच्छा आहे या मालिकेत? आता जे पुढे बघायला भेटेल ते आवडेलच. कोणती मालिका आवडते तुमची? शुभ श्रावणी आवडते. कोण आवडतं त्यातलं? श्रावणी आवडते. तेच, आता काय सुरू आहे त्या मालिकेत आणि काय सांगाल त्या मालिकेबद्दल? आत्ता काय सध्या त्यांचं दोघांचं प्रेम चाललंय. कोणकोणत्या मालिका बघता? मी मराठी सिरियल बघते. कोणकोणत्या? स्टार्ट होते लग्नानंतर होईलच प्रेम, कोण आवडतं सगळ्यात जास्त? काव्या. काव्य आवडते. आणि त्या मालिकेत आता रम्या खूप त्रास देते, तर काय सांगायचं रम्याला? सर राग येते, कान फाडत वाजव, जाम राग येतो, नाही आवडत रम्या.
काव्याला त्रास देते. खूप त्रास देते ना ती काव्याला. ओके, कोणती जोडी सगळ्यात जास्त आवडते? पार्थ काव्या की तुम्हाला नंदिनी आणि जीवाची जोडी? काव्य आणि पार. काव्या आणि पार्थची जोडी जास्त आवडते. हा. काय सांगायला आवडेल का काव्या आणि पार्थला? भारी म्हणजे जस्ट हे करतात, ऍक्टिंग वगैरे सगळं नीट करतात, छान बनवतात सिरियल. कोणती मालिका बघता तुम्ही? मी स्टार प्रवारची बघते, जी मराठीची बघते. स्टार प्रवारवर आता ती आनंदी आली आहे, नवीन कार्यक्रम आलाय ना आनंदी. परत घर घर मातीच्या चुली आणि परत ईश्वरीचा काय तो कार्यक्रम आहे, तू ही रे माझा मितवा. आणि असे म्हणजे स्टार प्रवारचे सर्व कार्यक्रम मी बघते. नाव एवढं लक्षात नाही, इकडनं गेली ना 9 वाजता जाते की मग माझे सर्व कार्यक्रम असतात. कोणती मालिका तुम्हाला खूप आवडते? मला सर्वात जास्त आनंदी आवडली आणि ज्योतिराव फुले सावित्रीबाई खूप आवडली. सावित्रीबाई त्याच्यात म्हणजे खूप चांगलं परिवर्तन दाखवलंय. महिलांनी कसं शिकल्यानंतर मोठं होतं, अनाडी राहू नये, त्याच्यासाठी ब्राह्मणांनी किती त्यांच्यावर अत्याचार केले. बायकांनी शिकावं नाही, पण बायका शिकल्या नाहीत तर त्या पुढे कशा जाणार? माणसांच्याही खांद्याला खांदा लावूनच चालतात ना आजकाल बायका, पण बायकांवर पण किती अत्याचार चालू आहे. आज आज आमची परिस्थिती बघा काय आहे. आज माझं वय 61 चालू झालंय, पण मलाही घेऊन धावून पळायला लागतं. कोणत्या भूमिका तुम्हाला खूप आवडतात? आता मी सांगितलं ना तुम्हाला, सावित्रीबाई फुले मला खूप आवडलाय. आणि मध्ये तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा कार्यक्रम आलेला, तोही मला खूप आवडला, संविधानावर आलेला. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.